अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. रविवारपासून अधिक महिना सुरू होते. या अधिक महिन्यामध्ये काय करायचं काय करायचं नाही ते आपण थोडक्यात समजून घेऊया. अधिक मासामध्ये शुभ कार्य टाळावेत. शुभ कार्य म्हणजे काय? तर शुभ कार्य जसं तुम्ही विवाह, तुमचं मुंडन, जसं मुंज वगैरे मुलांची राहते तुमच्या, किंवा गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करा, या गोष्टी टाळाव्या. मग करायचं काय? या महिन्यामध्ये करायचं काय? तर हा महिना विष्णूंना अधिक प्रिय मानला जातो. हा महिना अधिक महिना जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे. मग या महिन्यामध्ये आपण काय करायचं? तर या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करायची. भगवान विष्णूंची सेवा. भगवान विष्णूंची सेवा तर तुम्ही काय करणार? सेवा म्हणजे भगवान विष्णूंची काय सेवा? तर त्याच्यामध्ये तुम्ही अधिक मासाच्या पोथीचं वाचन करा. अधिक मासाच्या पोथीचं वाचन, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, या गोष्टी तुम्ही नित्यनेमाने 1 महिना करा. रोज सकाळी उठले की आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करा. आपल्या घरामधील कुलदैव यांची सेवा करा. दिवसभर भगवंताचे नामस्मरण मुखामध्ये ठेवा. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सुद्धा म्हणू शकता. कोणाची निंदा करू नका. जेवढं होईल तेवढं परमेश्वराचं नामस्मरण करा. आपल्याला जर कोणाला काही चांगलं सांगता येत नाही तर आपण वाईटही सांगायचं नाही. या महिन्यामध्ये आपल्याला जेवढं करता येईल तेवढं पुण्य करायचं. मग त्याच्यामध्ये आपण दानधर्म करू शकतो. गरजूंना दानधर्म करा. एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्याला वही, पुस्तक, पाटी, पेन्सिल जे तुम्ही इच्छित असेल ते तुम्ही त्याला दान करू शकता. कोणाला अन्नदान करा. त्याचबरोबर दीपदान. आता दीपदान म्हणजे काय? तर दीपदान आपण बऱ्याच वेळेस ऐकतो, बघतो की 33 वातींचा दिवा दान करायचा. 33 वातींचा दिवा. आता 33 वाती म्हणजे काय? तर 33 वाती, 33 हा आकडा आपल्या 33 कोटी देवी देवतांना समर्पित आहे. मग 33 वातींचा दिवा हा आपण लावला तर आपल्या 33 कोटी देवांना आपण समर्पित भावनाने आपली पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचावी. त्याच्यासाठी हे आपलं समर्पण आहे. म्हणून 33 हा आकडा शुभ मानला जातो. या महिन्यात 33 प्रकारचं दान देणं, 33 वस्तूंचं दान देणं याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मग दिवे लावताना आपण घराच्या उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावू शकतो. तुम्ही आसपास तुमच्या मंदिर असेल त्या मंदिरातही दीपदान करू शकता. तुमच्या घरामध्ये घराच्या देवासमोर सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तसंच तुमच्या घरामध्ये तुळशी असेल त्या तुळशीला सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. आणि तुमच्या इच्छेने तुम्ही ते करा. मग ते तेलाचं असो किंवा तुपाचं असो. तुम्ही कोणत्या पद्धतीचं दीपदान करता हे महत्वाचं नाही, पण ते दीपदान करताना तुमची भावना महत्वाची मानली जाते. का तर ती भावना त्या परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून जे पण करा ते पूर्ण समर्पण भावनेने भगवंताच्या करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आपण जे कार्य करतो, ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्या आत्म्याशी निगडीत असतात. आणि या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं नामस्मरण कराल, नामस्मरणाची ताकद जेवढी तुम्ही तुमची वाढवाल त्याच्याने तुमची आत्मा शुद्ध होईल. आत्मा शुद्ध झाली, परमेश्वराचं नामस्मरण झालं तर तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच प्राप्त होतील. तुमच्या घरामध्ये असलेले संकट दूर होतील. तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी त्याच्यापासूनही तुम्हाला मुक्ती मिळेल. करत राहा. ज्या पण गोष्टी तुम्हाला करता येतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. कुणी सांगतं किंवा मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही त्या गोष्टी करू नका. तुम्हाला स्वतःला ज्यावेळेस वाटेल की मला हे करायचंय आणि मला एक अनुभव घ्यायचाय तेव्हा महाराज तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी करायला लावतील. आणि
त्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर त्याचे अनुभव देखील महाराज तुम्हाला नक्कीच देतील असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा, करून बघा. अधिक मासामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला दान पुण्य करता येईल, देवाचं नामस्मरण करता येईल. त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. काही चुकलं असलं तर क्षमा करा. दत्त महाराज तुमच्यावरती नेहमीच कृपा ठेवून राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.